सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार. आपल्या चॅनेलवरील समग्र प्रगतीपत्रक संदर्भातील व्हिडिओ आपणास मार्गदर्शक ठरत आहेत, यासाठी आनंद आणि समाधान व्यक्त करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. भाग ब मधील विकास क्षेत्र क्रमांक 4 विषय भाषा आणि साक्षरता विकास. यात आपल्याला अभ्यासक्रमाचे 3 ध्येय दिलेले आहेत. त्यातील पहिले CG9 बालके 2 भाषांमध्ये दैनंदिन संवाद साधण्यासाठी प्रभावी संवाद कौशल्य विकसित करतात. CG10 आहे बालके भाषा 1 लँग्वेज 1 मध्ये सफाईदारपणे वाचन व लेखन करतात. आणि CG11 आहे बालके भाषा 2 म्हणजेच लँग्वेज 2 मध्ये वाचन व लेखनाचा आरंभ करतात. या ध्येयाअंतर्गत आपल्याला काही क्षमता निश्चित करून दिलेल्या आहेत. सोबत दिलेल्या छायाचित्रात त्या आपल्याला दिसत आहेत. या छायाचित्रात खाली दिलेल्या सूचनांकडे शिक्षकांनी आवर्जून लक्ष द्यायचे आहे. या सर्व क्षमतांपैकी मी निश्चित केलेली क्षमता आहे 10.3. भाषा 1 च्या लिपीतील सर्व अक्षरे व अवयव ओळखतो आणि या ज्ञानाचा उपयोग शब्द वाचन लेखनासाठी करतो. मूल्यांकनासाठी घेतलेली कृती उपक्रम चित्र वाचन आणि शब्द लेखन. सोबत दिलेल्या चित्र कार्डांचा वापर करून मी हा उपक्रम राबवलेला आहे. सर्वप्रथम मुलांना 4 ते 5 साधे चित्र देणे. मुलांनी या चित्राशी संबंधित अचूक योग्य शब्द सांगणे. आणि तिसरं आहे मुलांनी सांगितलेले शब्द त्यांना लिहिता येणे. म्हणजेच इथे विद्यार्थ्यांनी ते चित्र तर ओळखायचेच आहे, पण त्या चित्राशी संबंधित इतर काही शब्द त्यांना सांगता येतात का हे पाहायचे आहेत. त्याचे लेखन देखील करून घ्यायचे आहे. मूल्यांकनासाठीचे प्रश्न. 1. या चित्रात काय दिसते ते ओळखा. 2. चित्रातील वस्तूचे नाव लिहून दाखवा. 3. तुला इतर कोणत्या ठिकाणी या वस्तू आढळतात ते सांग. मूल्यांकन निकष संच म्हणजेच रुब्रिक. सर्वात पहिली क्षमता जाणीव जागृती. कामगिरी स्तर निर्झर अंतर्गत मी रुब्रिक तयार केलेला आहे. शब्द ओळखण्यात चुका होतात. पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे. बहुतेक चित्र स्वतः ओळखतो. आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे. सर्व चित्रे अचूक व त्वरित ओळखतो. यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी. पुढील क्षमता आहे संवेदनशीलता. कामगिरी स्तर निर्झर अंतर्गत रुब्रिक आहे. शब्द लिहिताना अक्षर रचनेत चुका होतात. पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे. शब्द जास्तीत जास्त बरोबर लिहितो. आकाश अंतर्गत रुब्रिक आहे. चित्राशी जुळणारा शब्द अचूक व नीटनेटका लिहितो. यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी. पुढील क्षमता आहे सृजनशीलता. कामगिरी स्तर निर्झर अंतर्गत रुब्रिक आहे. चित्राशी संबंधित व्यक्त होण्यास संकोच करतो. पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे. शब्द सांगून साधी वाक्य देखील मांडतो. आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे. चित्र पाहून छोटी वाक्य आणि कल्पक माहिती देतो. यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी. व्हिडिओ आवडल्यास आपल्यासारख्या अनेक शिक्षकांना आठवणीने शेअर करा. हा व्हिडिओ आपणास नक्कीच मार्गदर्शक ठरेल या आशेसह धन्यवाद.